सो गाईज आपला ब्लॉग फायनली आलेला आहे 3 महिन्याच्या नंतर. पण आता आम्ही जाणार आहे कोल्हापूरला. आज आहे माझा बर्थडे. हॅपी बर्थडे. थँक्यू. सो गाईज आपला ब्लॉग फायनली आलेला आहे 3 महिन्याच्या नंतर. काल उशिरा का आला मी तुम्हाला नंतर सांगेन. पण आता आम्ही जाणार आहे कोल्हापूरला फिरायला. तर आता अर्ध्या रस्त्यापर्यंत आलो आम्ही. पुण्याच्या आलो आहे सांगायचं तसं. पुण्याच्या थोडा मागं आहे, पुन्हा अजून आला नाही. तर माझ्यासोबत तर गाईज आता आम्ही थांबलोय चाय प्यायला, नाश्ता करायला. सकाळी म्हणजे ब्लॉगचा इंट्रो द्यायला टाइम नाही भेटला. तर खूप थंडी लागते याला. आता यांनी शॉर्ट घातले, शॉर्ट एकदम थंडीत कोणी सांगितलेलं याला. आता आम्ही चाललो किट जायला, कारण की माझी आज ट्रिप होती. पण मी त्याला फिरायला आलो, पैसे भरल्यात आणि मला सांगूनच दिले मम्मीनी. पैसे भरल्यासाठी मॅमचा फोन आला. मम्मीने काय सांगितलं फिरायला आले. मम्मीला सांगायचं होतं ताप आलाय म्हणून नाही आला. मम्मीने काय सांगितलं स्कूलमध्ये मला मॅम बोलेल आपण चाललोय कुठं आपण चाललोय कोल्हापूरला. तिथं काय करू आपण? तिथे जाऊन दर्शन घेऊ देवाला. तर काय आम्हाला पण अजून माहिती आहे, मोठ्या यांना माहिती आहे. तर तिथं जाऊन आधी भेटू. आता थोड्या वेळेला आपण नाश्ता करू, चाय पिऊ आणि मग तुम्हाला थोड्या वेळात भेटू. सो गाईज आता आम्ही म्हणजे नाश्ता ऑर्डर दिला. तर आम्ही इथं चॉकलेटच्या सेक्शनमध्ये आले. इथं वेगवेगळे चॉकलेट आहे बघा. इथं पण भरपूर कॅडबरी आहे. परत यो पण ब्लॉग बनवतोय. तर रुद्र याला तुला कुठले आवडले आहेत ना चॉकलेट? दाखव. तर याने बघा घेतले कॅडबरी. तिथून कुठला फ्लेवर आहे? आणि सगळे तर नाश्त्यासाठी बसलेत. एक आई, परत आई, मम्मी, मावशी, रुद्र आणि मामा. सो गाईज आता आपली इडली आलेली आहे. रुद्र खातं इडली. मी नाही खाणार, मला नाही आवडत इडली. तर काय आता आमचा नाश्ता झाला. आम्ही चाललोय गाडीकडं. गाडी बघा समोर पार्क केले आणि आता आम्ही सगळे चाललोय. सो गाईज तर आता आम्ही गाडी घेतली नल्या खायला. तो खाते नल्या, मम्मी एक खाते नल्या, परत मावशी पण खाते आणि माग पण खाते. तर आता अर्धा रस्ता झाले, अजून 100 किलोमीटर लांब आहे कोल्हापूर. कुठं? तर गाईज आता आम्ही जेवायसाठी थांबलो. तर इथं आम्हाला मस्त शेतात जेवायसाठी जागा भेटल्या. तर इथं आम्ही सपाट जागा, तिथं मावशी आहे, तिथं आत एक सपाट जागा आहे. तिथं आम्हाला सांगितलं लोकांनी तिथं जेवायला जाऊ. आणि आता आम्ही जेवण करतो आणि यो पण ब्लॉग बनवतोय. भारी. याच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आरके ब्लॉग्स. हा नाही, मला कोण सबस्क्राईब नाही करणार, मेरी इज्जत ही नाही आहे. रुद्र काय आहे? खुर्ची ते टेंट बांधतात बघा, ते मग खुर्ची येते. तरी कशी खोलता? मला तर कोणाची पण नाही. आता तू खोल. दर
तर गाईज मामाने बघा कशी खुर्ची खोलली आहे. रुद्राला येत नाही. एक मिनी खुर्ची, एक मोठी खुर्ची. तर गाईज इथं आमचा जेवण आहे. यात उसळ आहे आणि भाकरी आणि पाणी आहे. स्प्राईट नाही आहे. आणि आपली सगळी फॅमिली. तू तिथं जा, तू तिथं जा. तर काय आता आम्ही कॅच खेळतो. तर आम्ही कॅच देतो रुद्राला. घे फेक इकडं. तर काय रुद्राचा मला कॅच देईल. एका हातात फोन होता म्हणून. आता कॅच घेईल. घे. गाईस धरली बघा. फेक पटपट. गाईस आता आमच्याकडे बघा जेवण आहे. उसळ भाकरी. मी पण उसळ घेतली आणि भाकरी. याला बसायला जमत नाही म्हणून यो खात नाही. जमत नाही. बस खालीच. ते बघा सगळी जेवायला बसलेत. तर काय आता आमचं जेवण झालं. आम्ही कॅच पण खेळला. आता तिथून आम्ही निघू. तिथं फॉर्च्युनर आहे. सगळं जेवण कम्प्लीट. आता आम्ही आलो कोल्हापूरमध्ये आणि आता हॉटेलच्या ठिकाणी. तर गाईज आता आहे ना आम्ही कोल्हापूरमध्ये आलोय आणि हॉटेल्स म्हणजे बघतोय की कुठला चांगला. तर हे हॉटेलमध्ये आलोय. त्याचं नाव इथं दिला नाही. 2024. रुद्र काय नाव. योगा ऑटोमॅटिक डोअरचा फायदा घेतोय नुसता. तर आता इथं मार्केटच्या समोरच एक हॉटेल आहे. त्याचं नाव एक आहे हॉटेल. हे बघा इथं लिहिलं आहे हॉटेल रेडियंट. आणि समोरच बघाल तर मस्त मस्त हार आहेत आणि मस्त मस्त गोरा पोरे आहे. आता आपण आत बघूया कसं आहे हॉटेल. बोल रे. चलो रुद्र तू बोल. इथं इन्क्वायरी आहे. अख्खे वरती फ्लोर 1 2 3 4 5 फ्लोर आहेत आणि साईडला पेंटिंग आहेत. रूम बघायला आलोय. बेल वाजवू नको कुणाची. डोक्यात घालतील हो. तर इथून अशी रूम चालू आहेत आणि आम्हाला ही रूम दाखवले. तर गाइस इथं एक सोफा आहे. इथं टेलिफोन आहे. इथं एक बेड आहे. इथे एक टीव्ही आणि टेबल आहे. तर गाइस आता आम्ही ही रूम घेतली बघा. एक बेड अजून एक एक्स्ट्रा. इथे एक बेड येईल. परत इथे एक टीव्ही आणि आता तुम्ही बघितलं असेल आणि साईडला अजून एक रूम घेतलं. ती आता रुद्राला आले राग. रुद्र बॉल आणायला विसरला गाडीत. हा थांबतो. वायफाय पण विचारून आहे. वायफाय पासवर्ड. तर काय आता आम्ही रेडी झालो आहे आणि आता चाललो आहे मंदिरात दर्शन घ्यायला अंबाबाईचा. रुद्रा पण रेडी झाले आहेत. मामा पण. आणि आता मॅच बघत होतो अशीच. थोड्या वेळातच निघू. त्याच्यानंतर अजून थोडा मार्केट फिरू आणि कोल्हापूर फिरू आणि त्याच्यानंतर जेवण. तर काय तर आम्ही रिक्षा शोधतो इथं 2 मंदिरापर्यंत जाण्यासाठी आणि त्याचबरोबर हार पण घेतो बघा. अरे परत हे काय पुष्पगुच्छ आहे. तर काय आता आपली रिक्षा आली. आपण याच्यात बसून जाऊ आणि काय ही रिक्षा आल्या तर आम्ही जाऊ याच्यात बसून मंदिराजवळ. तोपर्यंत तर काय आता आम्ही मंदिराच्या एरियाच्या आलो. इथून एक गल्ली आहे. ती मंदिर आहे.
आणि अख्खासा मार्केट आहे. या गल्लीतला पुढे जाऊन पुढे मंदिर आहे चालत चालत. हा हा चॉकलेट होती तुमच्या. तर गाईज बघा किती गर्दी आहे. एवढ्या गर्दीत आम्ही चेंजू काय होईल आपल्या एवढ्या गर्दीत. तर गाईज आता आम्ही लाईनीत फिरतोय. रुद्र पुढे, मामा पण पुढे, ही इथंच फिरतायत. तर गाईज आम्हाला दर्शन भेटले पण आतला जास्त दाखवायला नाही भेटला कारण आत फोन अलाउड नव्हतं. होती मी बोलला या पायपाच्या खाल्लं जायचं नाही म्हणजे बाहेर मला माहिती जायचं. तर गाईज आमचं दर्शन घेऊन चालले. फक्त हे आता फोटोशूट चालू आहे सगळ्यांचा. याचा नाही हो फोटो काढते या बिचारा. तर काय आता आम्ही आमच्या चपल्या घ्यायला चाललो. इथंच कुठेतरी ठेवलेल्या. हे का माझा बूट. आमच्या आईने इथं थोडी खरेदी केली आणि अर्धी तिथं आहेत साडीच्या इथं, साडीच्या दुकानाच्या इथं. तर काय आम्ही कॅन्टीन शोधतोय. आम्हाला आता म्हणजे नाश्ता करायचा आहे. कॅन्टीन शोधतोय आणि कॅन्टीन भेटल्यावर लगेच आम्ही नाश्ता करू आणि मग मोठ्या मार्केटमध्ये जाऊन साड्या घ्यायला. तर काय आता आमचं जेवण आले कॅन्टीनमध्ये. बघा मिसल पाव, पावच्या जागेवर ब्रेड आहे. रुद्र तुझं काय येणार आहे? यांचा पण आले. जेवताना आता तुम्हाला थोड्या वेळात. तर काही आता आमचा जेवण झाले, नाश्ता करून काही साड्या घेण्यासाठी थांबलेत.
550 ते 500 त्याला कापड जास्त लागते. साईज बघ, साईज 22 दाखवला आता नाश्ता ज्यूस, माझा फ्रूट ज्यूस, मोसंबी, याचा फालुदा आणि यांचा मम्मी काय तुझा रेग्युलर आईस्क्रीम काहीतरी आहे. तर काय आता आमचा ज्यूस आणि आईस्क्रीम सगळं खाऊन झालं. आता आम्ही चाललो आहे हॉटेलकडं. रिक्षा धरले बघा. हॉटेलकडे जाऊ आणि नंतर कपडे चेंज करू, नाहीतर मार्केटमध्ये परत जाऊ रात्रीचा. आता तोपर्यंत बसतो या रिक्षात. तर गाईज आता आम्ही एकदम मागं बसले बघा. गाडीचे देखील मी पुढं बसलेत. सो गाईज आता आम्ही आलो आहे हॉटेलमध्ये. आमच्या रूमचा म्हणजे दरवाजा उघडला. आता आज सामान ठेवलं, बाकीच्या जेवढी खरेदी केली त्यात आम्ही चाललो आहे. ज्योतिबा मंदिर आहे ना तिथं, ज्योतिबाच्या तिथं चाललो आहे. गाडी समोरच ते बघा पार्क आहे. रुद्र खाली आहे, परत मामा पण खाली आहे. आता आम्ही लगेच सामान ठेवून खाली जाऊ आणि मग ज्योतिबाच्या मंदिरकडे जाऊ. तर गाईच आता आम्ही आलोय ज्योतिबाच्या मंदिर. समोर बघा आहे, समोरच आहे ज्योतिबाचं मंदिर. आणि इथं आम्ही आता गुलाल आणि खोबऱ्याची ओटी घेऊ आणि मग तिथं जाऊ त्या कलसाच्या इथपर्यंत. तर गाईज इथं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आणि एक आहे काहीतरी तो दिसत नाही अंधार, आणि तो समोर मंदिराचा कलश. तर काही इथे बघा, तर आम्ही आतमध्ये आलो. तर काय आता आम्हाला ज्योतिबाचं दर्शन भेटले आणि आम्हाला रस्त्यामध्ये एक भेटले कुत्रा, भरपूर भेटलेत. तर काय आता आम्ही दुसऱ्या देवीकडे चाललो. या माई देवी ज्योतिबाची बहीण, तिचे मंदिराचे इथं. लगेच आता गाडीत बसू आणि मग निघू. तर काय आता आम्ही आलो या माई देवीच्या मंदिरात. बघा समोर आहे, तिथं उजेड जास्त आहे म्हणून दिसत नाही. तर गाईज बघा यो आहे मंदिर. तो रात्री जास्त म्हणजे यो उजेड आहे ना म्हणून दिसत नाही नीट. बघाल तर खूपच भारी दिसतोय यो. ही एंट्रन्स. चपला काढल्या, आता जाऊ आत. आम्ही दर्शन घेतलं या माई देवीचं. आता आम्ही मंदिराच्या प्रदक्षिणा घालतोय सगळी. अंधारात दिसत नसेल तुम्हाला. आता आम्ही जाऊ हॉटेलच्या इथं आणि मग डिनर करू आणि त्याच्यानंतर झोपू. गाईज आता आम्ही आलोय हॉटेलवर. समोर बघायचं हॉटेलची एंट्रन्स. मी आणि रुद्र आता आत चाललोय चावी घ्यायला आणि मग त्याच्यानंतर आता फ्रेश होऊ. कुठे जाणार आहे उद्या? तर गाईज उद्या आम्ही कुठल्या तरी म्युझियम मध्ये जाणार आहोत. उद्या बघू. तर गाईज आता आम्ही आहे ना रूम मध्ये आलोय. तर आता थोड्या वेळात जेवण येईल आणि आता फ्रेश होऊ
आणि मग उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. पण मी तुम्हाला सकाळी सांगितलेलं माझं एवढे 3 महिने झाले ब्लॉग काढायला. तर दिवाळीला मी एक ब्लॉग टाकलेला, त्यात फटाके जास्त आम्ही फोडलेले ना, सुतली बॉम्ब, लवंग्या, परत स्काय शॉट. तर ते कम्युनिटी गाईडलाईन आली, त्याच्यामुळं 3 महिने व्हिडिओ नाही टाकता आली मला. त्यांनी काहीतरी ब्लॉग केला यूट्यूबनी व्हिडिओ टाकायचा, त्याच्यामुळे ब्लॉग आलेच नाही. ब्लॉग भरपूर शूट केलेलं. सो तोपर्यंत बाय बाय. आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. कधी भेटू रे? उद्याच्या ब्लॉगमध्ये. मी तर ब्लॉग एंड पण नाही करणार, तोच कंटिन्यू करीन. बाय गाईज.